एकनाथ शिंदेंनी ज्यावेळेस शिवसेनेत बंड केलं त्यावेळेस भास्कर जाधव सुद्धा शिंदेंसोबत जाणार होते अशी चर्चा होती। भास्कर जाधवांचा फोन त्यावेळेस नॉट रिचेबल लागत होता। दरम्यान यावर सुद्धा टू द पॉइंटच्या मुलाखतीत भास्कर जाधव यांनी भाष्य केलंय। एकनाथ शिंदे त्यांच्या आमदारांसह सुरतला निघाले होते तेव्हा मी ट्रेनमधून घराकडे जात होतो। ट्रेनमध्ये नेटवर्क नसल्यामुळे माझा मोबाईल हा नॉट रिचेबल येत असल्याचं भास्कर जाधवांनी म्हटलं। तसंच एकनाथ शिंदे यांच्यासोबत आपण कधीच गेलो नसतो असंही भास्कर जाधवांनी सांगितलंय। 22ला जेव्हा बंड झालं तेव्हा तुम्ही सुद्धा शिंदेंसोबत जाणार होता अशी चर्चा तेव्हा खूप होती। तेव्हा आम्ही फील्डवरती होतो, आम्ही बघत होतो त्या गोष्टी आणि त्याच्या स्टेटमेंट्स पण आली होती की तुम्ही बॅग भरून तयार होतात वगैरे असं आमच्या कानावरती आलं होतं। तेव्हा शिंदेंसोबत कधीही गेलेलो नाही आणि जायचं असतं तर मी लपून छपून कधीच गेलो नसतो। मी उघड माथ्यानं उजळ माथ्यानं गेलो असतो आणि मी गेलो असतो तर मला कोणी दोष देण्याचं काही कारणही नव्हतं, कारण ज्यांना मंत्रिपदं दिली गेली तेच गेले, आम्ही राहिलो। असं आहे की 20 तारखेला राज्यसभेच्या खासदारकीचं मतदान झालं आणि विधान परिषदेच्या त्या आमशा पटेल वगैरे निवडून आला ते मतदान झालं आणि मी गेलो घरी निघून। मी गेलो तर या रेल्वेने, आता रेल्वे झोपायचंच आणि काही रेल्वे सगळ्या ठिकाणी काही आपल्याला नेट मिळत नाही, मोबाईल लागत नाही आणि म्हणून मी झोपलो। स्टेशनला उतरलो तर माझा मुलगा पुढं आला, म्हटलं पप्पा ते सारखं टी व्हीवर बातम्या सुरू झाल्या आहेत, भास्करराव नॉट रिचेबल नॉट रिचेबल नॉट रिचेबल। बोलो काय झालं नॉट रिचेबल म्हणजे? तर आपले पक्षातले लोक काय काय गेले कुठून निघून। अरे म्हटलं कधी काय, सगळे तर होते मग अशी मतदानाकरता, मला ते माहीतच नाही। बरं म्हटलं जाऊ दे मरू देत।